नमस्कार मित्रांनो, रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, डिजिटल ई कट्टा या प्लॅटफॉर्मवर आपण अनेक नवनवीन लेखकांना भेटत आहोत. सो याच्यामधले अनेक लेखक हे अनुभवी आहेत. अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं लेखन हे गाजलेलं आहे. सो आजही आपण एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाला भेट देणार आहोत. यांचं नाव आहे प्राजक्ता रुद्रवार. म्हणजे अनेक सामाजिक कामांमध्ये त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गेले अनेक वर्ष त्या सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. तसेच वैदिक मॅथ्समध्येही त्या भरपूर काम करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे क्लासेस घेत आहेत. यासोबतच एक लेखिका म्हणून पण त्यांची खूप चांगली ओळख आहे. म्हणजे प्रतिलिपी या ॲपवर त्या गेले 5-6 वर्ष सातत्याने लिहित आहेत. तिथे त्यांनी 20,000 फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय 30 लाख वाचकांनी त्यांच्या कथा वाचल्या आहेत. यासोबतच त्यांच्या निशब्द या कथेला त्याच्यावर शॉर्ट फिल्म आली आहे आणि त्यावर 15 पुरस्कार त्यांना लेखक म्हणून मिळाले आहेत. सो अनेक स्तरांतून त्यांचं कौतुक झालं होतं. तसेच त्यांची पुस्तकंही प्रकाशित आहेत. सो हा एकंदर प्रवास कसा होता याच्याविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. प्राजक्ता मॅमला आपण कनेक्ट होऊयात. नमस्कार प्राजक्ता ताई, रायटर शीतल या यूट्यूब चॅनलवर तुझं खूप खूप स्वागत आहे. म्हणजे आजवर आम्ही तुला सामाजिक कार्यामध्ये अनेक पुरस्कार घेताना पाहत आलोय. वैदिक मॅथ्समध्ये तू जे 15 वर्ष काम करतीये, मुलांना शिकवतीये, याच्याबद्दलही आम्हाला खूप माहिती आहे. पण एक लेखिका म्हणून ही तू खूप बऱ्याच ठिकाणी लिहितेस आणि प्रतिलिपीवर तू ऑलमोस्ट 20,000चा फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहेस. 30 लाखांच्या वर तुझे फॉलोअर्स वाचक आहेत. सो ही खूप मोठी अचीवमेंट आहे आणि एकंदर लेखन क्षेत्रात तुझी ओळख आम्हाला आज या मुलाखतीत जाणून घ्यायची आहे. तर तुझा हा लेखन प्रवास एकंदर सुरू कसा झाला आणि काय सांगशील त्याच्याबद्दल? हॅलो शीतल, थँक्यू. लेखन प्रवासाविषयी जर थोडंसं सांगायचं म्हटलं तर लहानपणापासून लिखाणाची आवड ही होतीच. त्याचबरोबर स्वतःसाठी लिखाण हे कायम वाटतं. मला असं वाटतं बऱ्याचशा लेखकांना असंच वाटत असतं की आपण जे लिहितोय ते स्वतःपुरतीच मर्यादित असावं, एखाद्याला आवडेल नाही आवडेल म्हणून स्वतःसाठी लिहित होते. पण साधारण एक 5-1 वर्षापूर्वी प्रतिलिपीवर लिहिण्यासाठी सुरुवात केली. कारण जिथे कोणीच आपल्याला ओळखत नाही असा प्लॅटफॉर्म हवा होता की एक स्वतःचं लेखन हे फक्त स्वतःपुरती मर्यादित न राहता वाचकांपुढे यावं. पण कोणी आपल्याला जास्त ओळखत नसताना जेन्युइनली कसं वाटतं लोकांना हे जाणून घ्यायचं होतं आणि प्रतिलिपीवर लिखाणाला सुरुवात केली. ओके. सो शाळेमध्ये लेखन प्रवास कसा होता? म्हणजे शाळेमध्ये तू लिहायचीस आणि कुठल्या शाळेमध्ये होतीस तू? मराठी, इंग्लिश? मी मराठी मीडियमच्या शाळेमध्ये होते आणि 10वी नंतर मग इंग्लिश मीडियमसाठी गेले. तर मराठीमध्येच कविता, लेखन. वडील माझे गव्हर्नमेंट ऑफिसर असल्यामुळे दर 3 वर्षांनी गाव बदललेलं आहे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. तर पण तिथल्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये चांगल्यापैकी निबंध स्पर्धेमध्ये लेखन, कविता, आमची शाळा म्हणून वृत्तपत्र निघायचं एका शाळेमध्ये, तर त्याच्यामध्ये कविता नेहमी यायच्या, निबंध यायचे. तर अशा प्रकारे एक लेखन प्रवास सुरू होता लहानपणापासून. अच्छा. सो लहानपणापासून तुम्हाला आवड आहे. मगाशी तुम्ही म्हटलात की प्रतिलिपीवर तुम्ही गेले 5 वर्ष लिहितात आणि सातत्याने लिहितात. सो प्रतिलिपीच का? म्हणजे तुम्ही मगाशी म्हटला की मला ओळख अशी नको होती, बट बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत. सो प्रतिलिपी असं का वाटलं लिहावंसं? प्रतिलिपी का वाटलं तर नवीन असताना त्या काळामध्ये प्रतिलिपी हे खूप नवीन पोर्टल होतं. मराठीमध्ये खूप कमी पोर्टल होते त्या काळामध्ये की ज्याच्यावर आपण लिहू शकत होतो आणि त्यातच असा प्रश्न होता की जिथे वाचक मिळतील असं कुठलं पोर्टल आहे का? कारण फेसबुकवर तर सगळे लिहायचे पण त्याच्यावर अनेक प्रकार चोरीचे वगैरे
जे आता आपण बोलूच. पण त्यामुळे असं वाटायचं की आपण लिहिताना अशा ठिकाणी लिहावं की जिथे वाचक भरपूर मिळतील. आणि प्रतिलिपी हा तेव्हा खूपच फॉर्ममध्ये होता, तर त्याच्यामुळे प्रतिलिपीवरच लिहिण्यासाठी सुरुवात केली. बरोबर. सो अजून एक खूप महत्वाचा प्रश्न असतो की बरेच लेखक म्हणतात की आम्हाला खूप सुचतं, खूप आहे, पण लिहायलाच वेळ मिळत नाही. सो तुम्ही एवढं सगळं काम करता, सो लिहायला वेळ कसा काढता? हे अगदी खरं आहे. लेखकाला तसं म्हणावं तर लेखक हा आळशी असतो असं माझं खरं प्रामाणिक मत आहे. कारण विचार खूप असतात डोक्यात, पण खूपदा ते लिहिणं होत नाही. आणि त्याच्यामुळे खूप विचार किंवा खूप सारं चांगलं लेखन हे होत नसतं. पण लिहिण्यासाठी वेळ म्हटलं तर वाचकांची मिळणारी दाद आणि ते जे आपल्यासाठी वाट पाहतात हेच खरं लिखाणासाठी स्फूर्ती असते. मग वेळ कसा, माणूस आवड असली की सवड मिळते तसं होतं. मग माणूस आपोआपच वेळ काढतो त्यातून. माझ्या बाबतीत म्हटलं तर दिवसभर भरपूर विविध क्षेत्रात कामं करत असल्यामुळे मी शक्यतो संध्याकाळी किंवा रात्री उशिरा हे माझा लिखाणाचा वेळ असतो. किंवा सकाळी पहाटे की ज्यावेळेस शांतता असते. त्यामुळे सर्वांसाठीच मला वाटतं हे सोपं जात असेल, किंवा रात्री किंवा पहाटे लेखन सुचतं पण चांगलं. बरोबर बरोबर. सो तुमची मगाशी मी इंट्रोडक्शनमध्ये पण सांगितली की शॉर्ट फिल्म जी होती त्याला ऑलमोस्ट 14 ते 15 पुरस्कार मिळाले लेखनासाठी. सो तो शॉर्ट फिल्मचा प्रवास कसा होता आणि कशी निवड झाली? सो त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. निशब्द म्हणून माझी एक शॉर्ट फिल्म होती. तर AJ फिल्म्स म्हणून आहे, त्यांनी ती माझी कथा वाचली होती. तर ती कथा वाचल्यावर त्यांना असं वाटलं की ह्याच्यावर जर आपण शॉर्ट फिल्म काढली तर ह्या कथा बेस खूप चांगला आहे आणि ह्याच्यावर एक चांगली फिल्म बनू शकते. मग त्यावेळेस त्यांनी मला अप्रोच केला की आपण ह्याच्यावर शॉर्ट फिल्म बनवली तर चालेल का. तर मी लगेचच होकार दिला, कारण शॉर्ट फिल्म यावी असं प्रत्येक लेखकाला वाटतच असतं कुठेतरी. आणि त्याच्यानंतर जेव्हा शॉर्ट फिल्म बनली आणि लॉन्च केली तर तेव्हा त्यांनी विविध फिल्म फेस्टिवलमध्ये ती पाठवण्यासाठी सुरुवात केली. आणि सांगायला खरंच आनंद होतोय की आत्तापर्यंत 14 फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला मला बेस्ट रायटर आणि बेस्ट स्टोरीसाठी अवॉर्ड मिळाला. हो, खरंच ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे मराठी लेखकांसाठी. सो या गोष्टीला नक्की लाईक झाला पाहिजे. आणि ह्या फिल्म मग ही पुढे फिल्मचं निशब्द तुम्हाला बघायला मिळाली आहे? हो सो हो. त्याच्यानंतर लॉन्चिंगला अच्छा. पण, आणि कधी कधी कसं असतं काही काही फिल्म फेस्टिवलमध्ये जेव्हा आपली कथा निवडली जाते तेव्हा तिथे ती दाखवली पण जाते. तर त्यामुळे छान मला ही बघण्यासाठी पण मिळाली. अच्छा, ती अवेलेबल आहे कुठे, म्हणजे बघू शकतो का, कसं आहे? हो, यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला त्याची लिंक देते, तुम्ही नक्की शेअर करू शकता. लिंक. हां, ओके ओके. आता आणखीन एक प्रश्न आहे की प्रत्येक लेखकाला आपलं पुस्तक यावं ही इच्छा असतेच. सो तुमची ही 2 पुस्तकं आली आहेत, हे खेळ सावल्यांचा आणि पर्णरेशमी प्राजक्त. सो याच्या मागे काय स्टोरी आहे ती आम्हाला सांगा. हो, आपल्या कथा या पुस्तक रूपात आल्या तर नक्कीच आवडतं लेखकाला. तर पर्णरेशमी प्राजक्त ही कथा आमच्या 4 मैत्रिणींनी मिळून लिहिलेल्या कथांचा हा कथासंग्रह आहे. तर त्यामागे असा उद्देश होता की आम्ही चौघींनी मिळून एखादं छानसं पुस्तक रूपात आपल्या कथा द्याव्या, असा एक वेगळा आम्हाला प्रयत्न करायचा होता. आणि तो खरंच सक्सेसफुल झाला. वेगवेगळ्या जॉनरच्या आणि वेगवेगळ्या टाईपच्या लिहिणाऱ्या लेखिका जे एकत्र येऊ शकतात आणि एखादा वेगळा पुस्तक तयार होऊ शकतं, हे खरंच छान. सगळ्या वाचकांनाही आम्हाला खूप छान प्रतिक्रिया मिळाल्या आणि वाचकांनाही ते आवडलं आहे. आणि त्याच व्यतिरिक्त हा खेळ सावल्यांचा म्हणून माझी एक कथा होती, तर त्याचं पुस्तक स्वरूपात यावं असं मला वाटायचं. तर किंडलवर आणि ह्याच्यावर त्याचं प्रकाशन केलेलं आहे.
ओके. सो या दोन्ही पुस्तकांची किंवा ॲमेझॉन किंडलवर त्याची लिंक आम्हाला मिळेल आणि ती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. सो तुम्ही डिस्क्रिप्शनमधनं क्लिक करून ते बघू शकता. सो ते पुस्तक जे तुमची जी आहे ती दीर्घकथा आहे, कादंबरी आहे, म्हणजे प्रेमकथा आहे, कशी आहे? हा खेळ सावल्यांचा, ही कथा थोडीशी वेगळी आहे. ही एक दीर्घकथा आहे की ज्याच्यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर आणि वेश्या यांच्या जीवनावर आहे की एखादी वेश्या ही जर स्वतःला काही कारणास्तव त्या व्यवसायात आलेली आहे आणि तिला त्यातून बाहेर पडायचं आहे, त्याच्यासाठी का पोलिसांनी तिला केलेली मदत आणि पुढे ते वाचण्यासारखं आहे. अच्छा. तर सगळ्यांना नक्कीच आवडेल. हां, खरंच. बरोबर. नक्कीच. याच्यानंतर हा प्रश्न आहे की नव्या मराठी लेखकांनी आजकाल तुम्ही बघा की बरेच जण आपापली पुस्तकं पब्लिश करत असतात. काहींना यश मिळतं, काहींना नाही मिळत. सो पुस्तक आणताना किंवा स्वतःचं पुस्तक समजा प्रकाशित करायचं असेल तर कुठल्या महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या नवीन लेखकांनी लक्षात घ्याव्यात? खरं तर माझ्या मते पुस्तक प्रकाशन जे असतं ते आपण स्वतःच्या म्हणजे आनंदासाठी पुस्तक प्रकाशित करावं सगळ्यात आधी, असं मला वाटतं. कारण खूपदा काय होतं, आपण पुस्तक प्रकाशित करतो आणि त्याच्या आवृत्ती निघण्यासाठी किंवा त्याचा वितरण होण्यासाठी किंवा खूपदा कोण घेत आहे पुस्तक कोण नाही यातच आपण अडकतो आणि आपलं पुस्तक आलंय याचा आपण आनंदच गमावून टाकतो. आपलं सगळं त्या सेल्स आणि मार्केटिंगवरच जास्त जर भर असेल तर आपण पहिला आनंद घालवून टाकतो की आपलं इतकं छान पुस्तक आलेलं आहे. सेकंड थिंग, पुस्तक प्रकाशित करताना नक्कीच एखाद्या चांगल्या प्रकाशकाकडूनच करावं की जे आपल्या पुस्तकाचं प्रमोशन करतील. कारण कसं असतं, खूपदा आपल्याला असं वाटतं की आपण फेमस आहोत, पण खूप लोकांना माहिती नसतं. पण प्रकाशक हा असा असतो की तो तुमच्या कथा, तुमचं पुस्तक हे सर्वत्र पोहोचवत असतो. त्यामुळे नक्कीच प्रकाशन करताना एखाद्या चांगल्या प्रकाशकाकडून करावं की जे तुम्हाला पुढे तुमच्या पुस्तकाला मार्केटिंग करू शकतील. बरोबर. म्हणजे फक्त कमर्शियल गोष्टींचा विचार न करता एकतर तुमचं लिखाण ऑफकोर्स खूप चांगलं पाहिजे आणि ते असलं तर दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाशक पण नीट बघून निवडावा. सो त्याचा उपयोग मग लेखकाला पुढे नक्कीच होऊ शकतो. कारण तुमचंच पुस्तक मी म्हणजे पर्णरेशमी प्राजक्त जे आहे ते बऱ्याच लायब्ररीमध्ये पाहिलं होतं. सो ते पण एक छान वाटलं होतं मला बघून की चला या लेखिका मला माहिती आहेत. आणखीन एक प्रश्न होता की अक्षरधन समूहाचा तुम्ही ॲडमिन आहात. म्हणजे अक्षरधन हा बऱ्याच लेखक, वाचक, नवनवीन जे लेखक आहेत त्याच्यावर लिहित असतात. वाचक तिथे खूप आहेत. मोठा आता हा ग्रुप खूप फेमस आहे. सो तिथे बऱ्याचदा असं होतं की माझं लेखन चोरीला जातंय, माझं लेखन कोणीतरी तसंच उडवतंय. सो त्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा त्या गोष्टी कशा हँडल कराव्यात? कारण बऱ्याच नवीन लेखकांना खूप टेन्शन येतं की अरे आपलं लेखन चोरीला जातंय, मग हा ग्रुप सेफ आहे की नाही, किंवा फेसबुकवर एकंदर लिहावं की नाही, इथून प्रश्न असतो. सो तुमचं त्याच्यावर काय मत आहे? अक्षरधन हा समूह म्हणूनच असं नाही, तर असे फेसबुकवर अनेक ग्रुप आज आहेत, समूह आहेत की ज्याच्यामध्ये आज आपली साहित्य परंपरा पुढे जावी यासाठी अनेक समूह तयार झालेले आहेत की आपलं साहित्य हे वाचकांपर्यंत इझिली पोहोचावं. हा एक प्रयत्न अनेक समूह चालवत आहेत. तर यामध्ये खरंच मोठा प्रश्न असतो की आज आपण लिहिलेलं वाचन हे लेखन हे चोरी होतं आणि यासाठी चोरी कशी रोखावी. तर यासाठी एकच आहे की आपले कॉपीराईट, प्रत्येक लेखाचे कॉपीराईट घेणं खूप गरजेचं आहे. मग हे कॉपीराईट घेताना अनेक अडचणी येतात, पण या अडचणींवर जर आपण मात केली तरच आपलं लिखाण हे सुरक्षित आहे. तर जसं आता प्रतिलिपी म्हणून जे मी आता मराठी पोर्टल सांगितलं की ज्याच्यावर जर तुम्ही लिहिलं तर त्याच्यावरून चोरी करण्यासाठी शक्य नाही आहे आणि त्याच्यावर जर तिथून चोरी झालं साहित्य तर त्याच्यावरही अनेक हे घेतले जातात, त्यांच्याकडून ॲक्शन घेतली जाते. तर असे पण आहेत आणि एक स्वतःचं कॉपीराईट असणं खूप गरजेचं आहे साहित्याचं. एक लेखक आपण तिथेच मागे पडतो की आपण शक्यतो कॉपीराईट घेत नाही आणि आपण आपलं लिखाण हा इझिली सगळीकडे वाचण्यासाठी टाकतो. मग ते आपलं नाव काढलं जातं आणि आपलंच लेखन आपल्याला येतं. पण खूपदा सांगायला आनंद होतो,
एखादी स्टोरी समजा माझी कुठेतरी दुसरीकडे चोरी झाली, एकदा असं झालं इंस्टाग्रामवर एका लेखकाने त्याचेच मालिका आमची टाकली होती, तर बऱ्याच वाचकांचा मला लगेच मेसेज आला की अरे मॅडम तुमची कथा इथे इथे आलेली आहे. म्हणजे मग ती खरंच आनंदाची गोष्ट होती की आपली कथा ही आपलीच आहे आणि लोकांना माहिती आहे. हे खूप छान वाटलं ऐकून. हो, बरोबर बरोबर. तसंच अजून एक विचारायचं आहे की प्रतिलिपी या ॲपवर तुम्ही बरेच दीर्घकाळ नंबर 1 लेखिका म्हणून लिहित होता. सो बऱ्याच कथा तुमच्या रँक झाल्या आहेत, म्हणजे पहिल्या नंबरवर. तिथे इतक्या कमेंट्स असतात. सो या गोष्टी कशा तुम्ही हँडल करता? म्हणजे असा कुठला वाचकाचा एखादा अनुभव आहे का जो तुम्हाला खूप छान लक्षात राहिलाय? म्हणजे मी तर भरपूर कमेंट्स अशा बघितल्या आहेत की मॅडम पुढचा भाग लवकर टाका लवकर टाका. सो ही उत्सुकता राहते तुमच्या लेखनामुळे. सो असा कुठला वाचकाचा एखादा अनुभव शेअर करा. हो, खरंच आहे. म्हणजे मी या बाबतीत स्वतःला भाग्यवान म्हणेल की अनेक कथांना मला खूप चांगला, वाचकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असतो आणि कुठेतरी एक इन्व्हॉल्वमेंट प्रकार असतो. तर आता काही कथा अशा वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्यावर विषयांवर आधारित असतात. तर त्यातलीच एक कथा होती की ज्याच्यामध्ये नायकापासून म्हणजे जस्ट त्याच्या आईला बरं नाही म्हणून त्याने लग्न केलेलं असतं आणि तेव्हा त्याला कळतं की ही नायिका की तिला म्हणजे लग्न करायचं नाही आपल्याशी, पण आईला बरं नाही आणि आता आईच्या अंतिम दिवसामध्ये कुठे आपण नाही म्हणायचं, म्हणून तो म्हणतो की ठीक आहे आई असेपर्यंत आपण राहूयात सोबत. आणि ती उंबरठा चढून त्याच्या घरी येते. उंबरठाच नाव आहे त्या कथेचं. तर त्या कथेला मला साधारण एक 25-30 हजार कमेंट अशा आल्या असतील की ज्या प्रत्येक कमेंटमध्ये प्रत्येकाने काहीतरी चांगलं दिलेलं होतं. कोणाशी ती कथा मिळती जुळती होती, कुणाला ती आवडली होती, कुणाला त्या भावना. तर त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की त्याची आई वारते आणि त्याची आई मेल्यानंतर कुणीतरी तिथे म्हणतं की बॉडी केव्हा येणार आहे. आणि त्या क्षणी तो नायक म्हणतो की आई होती ती माझी आई, बॉडी काय म्हणताय. आणि या वाक्यावर मला अनेक वाचकांचे हे आले. तर त्यात एका मुलाने लिहिलं की म्हणजे ताई मला खरं वाटतं हा प्रसंग माझ्यावर जेव्हा घडला ना त्या मी स्वतःला तिथे पाहत होतो आणि मला खरंच वाईट वाटलं होतं की काल आपली आई होती ती आज त्याला बॉडी म्हणतात हे लोक. म्हणजे छोट्याशा एका वाक्यावर सुद्धा लोक तुम्हाला एवढं छान प्रतिसाद देत असतील आणि आपलं भाग्यच समजलं पाहिजे. खरंय, कनेक्ट होतात. सो प्राजक्ता रुद्रवार नावानेच प्रतिलिपीवर अकाउंट आहे. सो त्या अकाउंटची प्रोफाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. खूप कथा दीर्घ कथा जास्तीत जास्त तिथे लिहिलेल्या आहेत. सो जरूर वाचाव्यात आणि तुमच्या प्रतिक्रियाही तिथे तुम्ही टाकू शकता. राईट. सो येस, आणखीन एक आहे की तुम्ही भरपूर डिजिटल प्लॅटफॉर्मवर लिहित असतात. सो कधी कधी असं होतं की वाचक खूप ट्रोल करतात की हे असं का लिहिलंय, हे का लिहिलंय. म्हणजे आजकाल तर भावना इतक्या लोकांच्या हळव्या झाल्यात की जरी ते कथेच्या रूपात असलं तरी लोक लगेच स्वतःवर ओढवून घेतात किंवा त्याला काहीतरी दुसराच रंग चढवतात. सो हे ट्रोलिंग कसं आपण सांभाळायचं एक लेखक म्हणून? अगदी छान प्रश्न विचारलेला आहे. कारण अगदी सध्याच्या ह्याच्यात पाहावं तर हा ट्रोल करणे हा प्रकार खूप सुरू आहे. पण नशिबाने माझ्या बाबतीत कधी असं झालं नाही की एका कथेच्या बाबतीत किंवा एखाद्या विषयाला घेऊन मला ट्रोल केलं गेलं. कारण मे बी माझं लिखाण हे सामाजिक नसून एक वैयक्तिक फॅमिली किंवा मनांशी जुळलेलं असं असतं. तर त्याच्यामध्ये सहसा मे बी लोकांना वाटत नसावं की ते ट्रोलिंग असावं. पण एका कथेच्या पहिल्या पार्टवर बऱ्याच जणांनी विचारलं होतं की असं होणार आहे का, असं होणार आहे का, मला असं वाटतं की मी अशा टाईपची कथा वाचली आहे. तर त्यावेळेस मी सगळ्यांना मात्र कमेंटमध्ये प्रत्येकाला लिहिलं होतं की कथा संपल्यावर ह्या टाईपची कमेंट द्या, थोडासा वेट अँड वॉच की काय याच्यामध्ये फरक आहे इतर कथांमध्ये आणि मे बी तुम्ही अशा टाईपची कथा वाचली असेल. आणि जशी ती कथा रंगत गेली तसं वाचकांचं मतच बदललं आणि मग खूप जणांनी लिहिलं की अरे ही कथा खरंच नक्कीच वेगळी आहे. तर असं होऊ शकतं. पण याच्यामध्ये स्वतःला अजिबातच दुखवून घ्यायचं नाही. कारण
जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, स्वभाव असतात, तर आपण बरोबर. प्रत्येकाला थांबवू शकत नाही. त्यामुळे आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवूनच पुढे जावं लागेल. हम्म. बरोबर. आणि आणखीन एक मी एक गोष्ट पाहिली आहे की तुमच्या लिखाणात सातत्य खूप आहे. ही एक खूप अवघड गोष्ट असते लेखकाला की दीर्घ कथा लिहिली की 5 भागात संपवू का, 6 भागात संपवू का, कारण ते आपल्यावरच अवलंबून असतं. पण तुम्ही ऑलमोस्ट आय थिंक किती मॅक्झिमम दीर्घ कथेचे सगळ्यात जास्त झालेले भाग किती आहेत तुमचे, आणि तुम्ही कसं लिहिता ते? जनरली कथा मालिका ही बोर होऊ नये आणि खूप छोटी पण शॉर्ट स्टोरी वाटू नये याचा मध्य साधत मी सध्या मध्य साधत असते कायम. कारण काय होतं, खूप दीर्घ कथा लिहिली तर लोकांचा इंटरेस्टही जातो आणि खूप छोटी लिहिली तर ती पटकन संपते आणि मग लोकांना नवीन विषय हवा असतो. तर त्याच्यामुळे मध्य साधत साधारण 25-30 भागांची जर कथा लिहिली तर ती तुम्हाला लिहिण्यासाठी पण इझी जाते. आणि सातत्य म्हणाल तर काय होतं, जनरली तुम्ही आज एखादा भाग टाकला आणि तिथे कुठेतरी तुम्ही वेगळ्या ठिकाणी येऊन थांबलेले असतात की आता उद्याची उत्सुकता असते. मग अशा वेळेस लेखक वाचक तुम्हाला नक्कीच विचारतात की आता येणारा भाग कधी येणार आहे. मग अशा वेळेस तुम्हाला सातत्याने लिहिणंच गरजेचं असतं. म्हणजे आता माझी एक नवीन कथा मालिका येत आहे, पण मी आता यावेळेस उलट केलेलं आहे, कारण वेळ खूपदा होत नाही, मिळत नाही आणि वाचकांना असं म्हणजे वेठीस धरल्यासारखं वाटतं, थांबवत नाही. थांबवत नाही. आणि मग त्या कमेंटवर थांबण्यापेक्षा मी आधीच भाग लिहून ठेवते. एक साधारण 15 ते 20 भाग झाल्यानंतरच तुम्ही जर कथामालिका प्रकाशित करायला सुरुवात केली तर वाचकांनाही तुम्हाला उत्सुकता तशीच राहते आणि त्यांच्या वाचनात खंड पडत नाही आणि तुम्हाला जो येणारा प्रतिसाद आहे तो जास्त उत्तमरित्या येतो. तर त्याच्यामुळे सातत्य एवढंच एक महत्त्वाचं असतं लेखनात. खरंय. नक्कीच. सो आता एकंदर आता तुम्ही लिखाणाच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्ही ब्लॉगिंगमध्ये आहात, कॉन्टेंट रायटिंग करताय, दीर्घ कथा लिहिताय, कविता लिहिताय. सो एक हे तुम्ही छंद म्हणून करताय, पण या गोष्टींमध्ये जर एकाला एक प्रोफेशनल किंवा असं करिअर करायचं असेल तर याला काही स्कोप आहे का? हो, नक्कीच आहे. ॲक्च्युली ह्या म्हणजे लेखनाला आपण मराठी लेखक खूप स्वतःला सामान्य आणि ठीक आहे स्वतःपुरती मर्यादित म्हणून समजतो. तर याविषयी म्हणायचं झालं तर मी स्वतःवरून सांगेन की मी आवड छंद म्हणूनच लिखाणाला सुरुवात केली. पण त्याच्यानंतर माझी कथा आता एका वेबसिरीजसाठी विचारलेली आहे. तिथे सुद्धा त्याच्यामध्ये पैसे अपेक्षितच आहे. त्याचं जे काही ठरेल आमचं मानधन त्याला मिळणारच आहे. त्याच व्यतिरिक्त प्रतिलिपीने माझ्या जवळपास सगळ्या कथा या घेतलेल्या आहेत आणि त्याचे कॉपीराईट्स घेतणं आमच्याकडे ठेवून बाकी सारं त्याचं मानधन दिलेलं आहे की त्याचं पुस्तक स्वरूपात किंवा वेबसिरीज स्वरूपात आणण्यासाठी त्यांनी सुद्धा पैसे दिलेले आहेत. आणि त्याच व्यतिरिक्त काही आता नवीन शॉर्ट फिल्म्स आहेत की ज्याच्यासाठी सुद्धा म्हणजे काही प्रोड्युसर हे मानधन देऊनच घेत आहेत. त्याच व्यतिरिक्त इवन जज म्हणून आता प्रतिलिपीनेच बरेचदा जज म्हणून बोलवलेलं आहे, तिथे पण ते मानधन देतात. आणि रेग्युलर ज्या कथा मालिका आहेत त्या जर तुम्ही प्रीमियममध्ये टाकल्या तर तिथे सुद्धा वाचक तुमची कथा ही पैसे देऊन वाचतं. म्हणजे सगळ्याच माध्यमामध्ये आपण स्वतःला खूप अंडर एस्टिमेट करतो की अरे मग आपलं वाचन म्हणजे कोण वाचणार पैसे देऊन, तर तसं नाही. खरंच चांगल्या रीतीने मराठी लेखकांना हे मिळू शकतं. आणि माझ्या मते त्याच्यावर तुमच्यापेक्षा कोण छान सांगणार. रायटर शीतलचा हा जो ब्लॉग आहे आणि हे जे यूट्यूब चॅनल आहे याच्यावर म्हणजे तुम्ही एक तर रायटर्सचे वर्कशॉप पण खूप छानरित्या घेता आणि त्याचबरोबर लेखकांनी कुठे कुठे आपलं लेखन दिलं तर त्यांना चांगलं मानधन मिळू शकतं. यावरही तुमचे बरेचसे व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. म्हणजे मध्ये मला एका लेखिकेने विचारलं होतं की मी न्यूजपेपरमध्ये कशी लिहू शकते आणि कुठे कुठे, तर म्हटलं मी सांगण्यापेक्षा बाई ह्याच्यावर जा रायटरशी तर हा ब्लॉगवर, तिथे तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पहा, ह्याच्यात सगळी माहिती आहे. तर माझ्या मते आता ह्याच्यावर तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता. नाही, थँक्यू. तुम्ही वेळ काढून बघता यूट्यूब चॅनल, सो ही खूप आनंदाची गोष्ट आहे मला. सो खूप छान गप्पा झाल्या तुमच्याबरोबर आणि आगामी अनेक लेख मालिका आम्हाला प्रतिलिपीवर वाचायला मिळतीलच.
याशिवाय पुढेही नवनवीन फिल्म्स तुमच्या लेखनावर येतील तर त्या आम्हाला आवर्जून कळवा. तसेच तुमची नवनवीन पुस्तकंही येवोत आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा आमच्या चॅनलवर बोलावू. सो त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात याच्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला पण, की आज इतका छान एक म्हणजे एक सामाजिक कामामध्ये कार्यकर्ती म्हणून अनेक ठिकाणी मी आजपर्यंत इंटरव्ह्यू दिलेले आहेत. हा माझ्या मते पहिला किंवा दुसराच इंटरव्ह्यू ॲज अ लेखिका म्हणून असेल, कारण लेखिका हा पार्ट थोडासा बाजूला राहतो माझ्या व्यक्तिमत्वातला. पण मला खूप आवडलं, कारण मला सांगायला आवडेल की एक 264 काहीतरी अंध लोकांचा ग्रुप होता आणि ते लोक माझे वाचक आहेत हे मला कळलं. आणि म्हणजे कित्येकदा असं होतं की आपल्याला माहिती नाही, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. जेव्हा ती लोक माझ्याकडे पोहोचली आणि त्यांनी सांगितलं आणि त्यांनी खूप माझ्या कथांविषयी छान छान सांगितलं, तेव्हा मला कळलं की असे पण वाचक आपले आहेत अनेक. तर आज माझ्या मते तुमच्या चॅनलमुळे मी अनेक वाचकांपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आणि त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू मॅम.